यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै सौज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो 24 भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्वतनारकं छाया तपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनी यो नयत्याशुगव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। दुसऱ्या श्लोकाचा अर्थ सांग। योग्योपादान योगेन बरोबर आत्म्याचा परमात्मा होतो। बरोबर छान। म्हणजे योग्य उपादान मिळालं असताना सुवर्ण पाषाणापासून सुवर्णाची उत्पत्ती होते, तसं योग्य द्रव्यक्षेत्र कालभाव मिळाला असताना आत्म्याचा परमात्मा होतो। मग अजून का नाही झाला परमात्मा तू? योग्य द्रव्यक्षेत्र कालभाव नाही म्हणजे मी तसा पुरुषार्थ करत नाही आहे, त्यामुळं कमी आहे। मोहाने झाकलेलं जे ज्ञान आहे ते कषायांमध्ये आहे, मिथ्यात्वामध्ये आहे आणि त्याच्या निमित्तात स्वभाव काय आहे त्याची प्राप्ती होत नाही हे सांगितलं। तर मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये ते 53 नंबरचं पान आहे, त्याच्यावर बघत होतो आपण काय मोहाचे 2 भेद केले, दर्शन मोह आणि चारित्र मोह। मग दर्शन मोहाचं कार्य काय आहे? दर्शन मोहाचं कार्य काय? श्रद्धेला झाकणं, श्रद्धेला विपरीत परिणमन करवणं, हे सगळं दर्शन मोहाचं कार्य किंवा स्वभावाची प्राप्ती न होऊ देणं। आणि चारित्र मोहाचं कार्य काय? चारित्रामध्ये बाधा उत्पन्न करणं, शिथिलता, दोष लावणं, जसं म्हटलं की हे कषायांची वगैरे उत्पत्ती करणं, हे सगळं चारित्र मोहनीयाचे फळ आहे। तर त्याच्यामध्ये आपण 4 कषाय बघत होतो, क्रोध, मान, माया, लोभ। तर माया कषाय उत्पन्न झालं असताना काय होतं? काय सांगितलं होतं? माया कषायाच्या उदयात काय करतो? छलाने कार्यसिद्धी करण्याचा प्रयत्न करतो। कार्यसिद्ध होईल, पण कदाचित पुण्य असेल तर होईल, नसेल तर किती तुम्ही छल केला तरी होणार नाही। मग त्यांना म्हणायचं आहे की कार्याची सिद्धी करण्यासाठी छल कपट करेल, मायाचारी करेल, फसवेगिरी करेल, तर त्याच्याद्वारे उलट कार्यामध्ये अडथळे उत्पन्न होतात। जसं पैसा कसा कमवता हो तुम्ही? पैसा कमवताना छल करता, त्याच्याद्वारे किती सक्सेस आहे आणि किती रिस्क आहे? रिस्क जास्त आहे। मी काय म्हणायचं, रिस्क ज़्यादा असं म्हणतात ना, काय इंसान कम रिस्क ज़्यादा म्हणजे आम्ही रिस्की जीवन जगायला आम्हाला आवडते। म्हणून सांगतात त्यांनी की कषायामध्ये माया कषायी जीव असेल तर तो कुठल्याही गोष्टीमध्ये, भलेही परिवारात असेल, व्यापारात असेल, धर्मात असेल, सगळीकडे काय करतोय?
छलकपटच्याद्वारे कार्य करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या निमित्तात नियमाने त्याला त्या समयात दिसणार नाही अडथळा, पण नियमाने पुढे गेल्यावर त्याला अडथळा येणारच. म्हणजे त्याचा उदय आल्यावर त्याचं कार्य नियमाने बिघडणार. आणि त्या माया कषायाच्या अधीन झालेला जीव कसा असतो म्हणून सांगितलं, स्वतःचा घात करतो, दुसऱ्याचा घात करतो, त्या कार्याचा नाश करून टाकेल इतक्या कषायांमध्ये. जसं क्रोधी असतो तो, समजा रोटली बनवायला बसलाय, छोटा मुलगा आहे आणि त्याला क्रोध आला, त्यांनी केली बरं का रोटली आणि ती अशी वाकडी तिकडी काहीतरी झाली आणि मग ओरडली असेल आई, काय झालं, एक तर त्याला स्वतःला येईन म्हणून ते त्रस्त आणि मग त्यात तुम्ही ओरडल्यावर त्यांनी काय केली हो, मोडली सगळी आणि म्हणजे कार्याचा नाश करायचा प्रयत्न करतो. असं कषायांच्या अधीन झालेलं तसंच आहे. काय केलं, त्या घर बांधलं आणि एवढं सुंदर घर बांधलंय म्हटल्यावर कोण काय म्हणेच ना, काय झालं, किती किती कषाय वाढले. हेच इच्छा होती की सगळ्यांनी म्हणावं छान छान आणि कोणी म्हणायच ना, कोणाचं लक्षच नाही. किंवा कोणीतरी रोगी झालेत, हां दागिन्याचंच लक्षात आहे तुम्हाला, बरोबर आहे, दागिनेच लक्षात राहणार. जसं की ते काय सांगत होते मी, हां जसं की तुम्ही आजारी पडलाय आणि तुम्हाला एका शब्दाने कोणी विचारलं नाही, किती आजार वाढलेला असतो माहिती का तुला. म्हणजे साधं दुखणं असते पण कोणी विचारलं नाही तर असं त्याचं पारा लेवर गेलेलं असतं. मग ते दाखवायसाठी म्हणून पांघरून घेऊन झोपेल जास्ती, नाहीतर काहीतरी स्वेटर घालणार, कडकडल्यासारखं थंडी वाजल्यासारखं दाखवणार, मोठे औषधं खाणार, डॉक्टरकडे दाखवणार, सगळं कशासाठी हो, मायाचार ह्याला म्हणायचं. म्हणजे काय नसतं पण त्याला एकदम मोठं करून दाखवणं किंवा मोठं असेल तर त्याला तसं न सांगणं असं वगैरे कुठल्याही रीतीने छल करणं हे नियमाने कार्यामध्ये बाधक असतं. जसं त्यांनी सांगितलं की ती स्त्री काय केली होती, नवीन दागिने आणले होते करून तिने. किती रुपये किलो, किती रुपये तोळा, किलो कशाला, सोनं किती रुपये तोळा आहे, 1,10,000च्या वर गेलंय. तर ते इतकं मी घालून आली आहे तर सगळ्यांनी बघावं म्हटल्यावरती दाखवायसाठी गेली होती ॲक्च्युली शेजारी सगळ्यांच्या घरी, पण काय केलं होतं, काहीतरी आपलं कारण सांगून काहीतरी द्यायला घ्यायला हातामध्ये काहीतरी घेऊन गेली होती. मायाचार ह्याला सांगायचं म्हणजे हे बघा म्हणायला गेली नाही, काहीतरी देताना दाखवावं असं, पण कोण बघीच ना तिच्याकडं. काय झालं, तळपायाची आग मस्तकाला. म्हणजे तेच की जो ते सगळ्या शेजाऱ्यांनी तिच्याकडे पाहिलं नाही, तिच्या दागिन्यांचं कौतुक केलं नाही तर थांबा तुम्ही पुढं पुढं जायला लागलं, मी आपलं मागं आहे, थांबा जरा सांगू दे तर. आणि मग सगळ्यांच्या त्या कषायाचा उद्रेक इतका झाला तिच्यामध्ये की तिने काय केलं, स्वतःच्या घरालाच आग लावली आणि मग त्या आगीमध्ये ओरडायला लागल्यावर सगळेजण तीच ओरडतीये की घर जळतंय घर जळतंय आणि असा हात वर केल्यावर ते रजपूत होती आणि मग इथंपर्यंत ब्लाऊज घालतात ते आणि मग त्याच्या आतमध्ये बांगड्या गेल्यावर कोण बघणार आहे. आणि मग त्या हात वर केल्यावरच जरा सरकला असणार आहे तर दिसलं. शेजारची स्त्री त्या घराकडे बघावं बिचारी तर कुठं बघितलं आता कुठं कोण जळत होतं सांगा खरं, कुठं कोण जळत होतं. ते घर जळायचं लहर लांब, ती स्त्री इतकी जळाली म्हणाली की हेच आधी बोलली असती तर घर जळलं नसतं. म्हणजे म्हणायचंय की पहिल्यांदा आग बाहेर लागत नाही, पहिला आत आग लागते आणि मग त्या माया कषायाच्या आगीमध्ये ती जळत राहिली. छलद्वारा कार्यसिद्धी न हो तो स्वयं बहुत संतापवान होता आहे. कुठल्या कषायाचा उत्पाद झाला हो, माया कषायांनी कार्य करायला गेला तर कुठल्या कुठल्या कषायांमध्ये जातो, क्रोधी होतो, मान कषाय होतं, लोभ होतो. म्हणजे एका कषायामध्ये जावा तुम्हाला चारी कषायांचा उदय येणार. म्हणून सांगतायत काय, कषायांना आपल्यावर हावी होऊ देऊ नका. कषायाच्या ठिकाणी उदयाला येऊन निघून जातील, पण जर तुम्ही कषाई बनलात तर नियमाने त्याचं फळ आपल्याला भोगावं लागणार. मग असंच एक कथा सांगितली त्यांनी की कषाई जीवाचं काय हाल झालं.
कोणाकोणाला माया कशाय असतो माहिती आहे? आपल्याला तर असं वाटेल की चोर माया कशाय करेल, चोरी करेल आणि दाखवेल कसं, फिरताना कसं फिरतो. तुमच्यामध्ये बसला एखादा चोर समजा, तर मी चोर आहे म्हणून थोडी एक्सपोज होऊ देणार आहे स्वतःला. मायाचारीच की मी किती सज्जन आहे असंच दाखवतोय. पण अंतरंगामध्ये भाव सांगितलं भयाची चालू असतात. कोणी मला ओळखतंय का, पकडेल का, कोणाला समजेल का, जसं तो भिकारी असतो. आणि काय झालं, रस्त्यावर सफरचंद पडलं होतं, पण शेणात. काय करायचं, भूक तर लय लागली होती. काय नाही हो, भिकारीच असतो तो. आणि मग त्याने उचलल्यावर लोकांनी बघितलं आणि म्हणले की कसलं काय खातं, राजा होता का? नाही नाही नाही, ती दुसरी असेल नाचणारी, म्हणजे ती गोष्ट वेगळी असेल. पण आता हा काय करतो, ते उचललं त्यांनी. कोणी सेठजी वगैरे असेल, मग माहित नाही, भिकारी नसेल. खूप वेळा झाली राजा असतो एवढं मोठं नासा उचलून, म्हणजे त्याला तिथं जंगलात काहीच नसतं खायला, त्याने ते उचलून मग खाल्लं. आणि मग परत ते राजा असतो जंगलामध्ये फिरताना, त्याला ते फळ दिसलं पण ते पडलं होतं घाणीत. त्याला भूक लागली होती, काय करणार, ते उचललं, गपचूप पुसलं आणि गपचूप खाल्लं. पुढं मग ते दरबारात परत संध्याकाळी ते नसतात का नाचणार, त्या डान्स करायला लागले. त्यात तेच असं सारखं म्हणायचं ते पद, पण तिला काही तसा भाव नव्हता. पण त्याला वाटायचं आपल्या त्यांना दिसलं म्हणून ती सारखं माझ्या. ते काय पद होतं ते सांगा. त्याचा भाव असा होता की, पद काय भाव असा होता त्या पदाचा की ते पाहिलं मी असं. हिला काही सारखं ती तशीच का म्हणते म्हणून तो तिला हार काढून देतो, परत सगळे दागिने असे संपते त्याचे काढून, तरी परत ती तसंच म्हणते. तिला काय वाटत असतं, खुश होते आपल्याला. त्या नर्तकीला काय वाटतंय की राजाला माझं हे पद लय आवडलंय म्हणल्यावर ती आपलं परत परत तेच गाणं म्हणतीये. म्हणल्यावर सांगून टाक, तुला काय सांगायचं असं. मी हो मग तुझं काही म्हणलं खाल्लं स्फोटच झाला. त्या नर्तकीने काय केलं हो, गाणं असं तयार केलं होतं की ते नेमकं असं असतं बरं का, एक एक वर्ड्स असे माझ्या डोक्यात जे विचार असतील ना, तुझ्या बोलण्यानं मला तो भावग्रहण होतो. तुम्ही म्हणणार नसाल तसं, पण कदाचित तुम्ही तसं म्हणताय, तुम्हाला कळालं हे माझे व्ह्यू, माझा असा विचार की तुम्हाला समजलाय. आणि तसंच राजा माझंच चाललंय बरोबर. तर सांगायचं की असं मायाचार केला तर नियमाने आपल्याला त्याचं फळ वाईट भोगावं लागतं. एका ज्ञानीवर असा प्रसंग आला होता. ज्ञानी सम्यक दृष्टी जीव होता आणि त्याला भेटला कोणी, मायाचारी जीव एक. आणि त्याच्यावर कसा प्रसंग ओढवला हे सांगाले. त्या गावचा राजा ज्ञानींवर अत्यंत वात्सल्य व प्रेम आणि आदर सत्कार करीत होता. एक वेळ राजावर शत्रूला जिंकण्यासाठी गाव सोडून जाण्याचा प्रसंग आला. परत येण्यास खूप दिवस लागतील, तोपर्यंत राज्य कोणावर सोपवून जावे हा विचार करून त्या ज्ञानीस बोलावून, म्हणजे आता तो काहीतरी असेल, कर्तबगार असेल, शूरवीर असेल, तर तो ज्ञानी त्याला बोलावलं आणि सांगितलं, मी परत येईपर्यंत आपण हे राज्य पालन करावे. हे ऐकून त्याने इच्छा नसतानाही राजाची आज्ञा म्हणून राज्य पालन करण्याचे मान्य केले. कधीही राज्याच्या पदावर जाऊ नकात हे सांगायचं त्यांना. पण म्हणजे मागं एकदा घेतलं होतं मी, काय पॉलिटिशियन व्हायचं नाही जैनांनी. का नाही हो, असं मला लई जणांनी विरोध केला. म्हणले मग पॉलिटिक्समध्ये आपण आपले लोक असल्यावर किती चांगलं काम होईल. पण तुम्हाला अनेक वाईट कामाला पण अनुमोदना द्यावी लागते हे कळत नाही आहे. आणि माझ्या घराचं मला जास्त झालंय आणि आपण काय करायचं, सगळ्या राज्याचं, नगराचं, त्या देशाचं काय उसाबर आणि विरक्ती कशी व्हायची मग. आम्हाला घरातलं बाहेर पडायचं होईना आणि सगळ्या देशातनं कधी बाहेर पडायचं. एवढं करून काय नसतं ना कोणाला. बरोबर, त्रस्त दिसतंय. मग तिथं सांगायचं त्यांना की त्या राज्याचं त्याला इच्छा नव्हती त्याला पालन करण्याची. राजा बनल्यावर माहिती आहे त्याला की काय ना काय
आपल्याला आपत्ती येणार, संकट भोगावं लागणार म्हणून तो नाही म्हणत असतो, पण शेवटी राजाज्ञा म्हणून त्यांनी स्वीकारलं. त्याप्रमाणे प्रजेला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळले जोपर्यंत राजा शत्रू त्या युद्धावर गेला होता. काही दिवसांनी राजा शत्रूला जिंकून परत येत आहे असे समजल्यावरून तो ज्ञानी सम्यकदृष्टी जीव राजाला सामोरे गेला. तेव्हा राजाने हसून सर्व प्रजेला, कन्व्हर्सेशन चाललंय बरं का, आता काय म्हणायचं, नगरात एंट्री करतोय राजा आणि हा स्वागताला गेलाय आणि तिथे सगळी प्रजा पण आहे म्हटल्यावर हा खूप आनंदी आहे की राजाला आपल्याला देऊन टाकायचं आता राज्य आणि भेटायचं आहे वगैरे. तर तिथं प्रजा पण होती आणि राजा पण. मग राजाने सहज विचारलं बरं का, कसं शब्दाशब्दातनं खेळ होतो बघा की. तेव्हा राजाने हसून सर्व प्रजेला विचारले, तुम्हा सर्वांचे योग्य रीतीने पालन केले ना? यानी या राजाने तुमचं सगळ्यांचं योग्य पालन केलं ना? रंजू काकी काय म्हणले, या पुढं माझ्यासमोर राहू दे ते शास्त्री, या पुढं. मग योग्य पालन केलं ना असं म्हणून विचारल्यावर काय झालं? तेव्हा प्रजेने हात जोडून म्हटले, महाराज आपल्या, नीट आहे का बरं का, एवढं छान घटवले ना पुढं, आपल्याप्रमाणेच यांनी सुद्धा आमचे योग्य पालन करून कसलाही मानसिक त्रास दिला नाही. इतकी सरळ प्रजा होती ना, त्यामुळे त्यांनी सगळं सांगितलं. आता राजा मायाचारी करणारा होता, राजाचे परिणाम कशाही झाले हे सांगायला लागले. हे ऐकून राजाच्या मनात पहिला क्रोध उत्पन्न झाला की म्हणजे माझी सीट घ्यायला बघतोय आता हा, म्हणजे माझ्या जागेवर आता हा येईल, म्हणजे प्रजेला माझ्यापेक्षा तर त्याचं पक्ष येतोय असं म्हणायचंय. म्हणजे मग तिथं तो राजा विचार करतो की असं व्हायला नकोय, म्हणजे राजाच सगळ्यांना प्रिय असावा, राजापेक्षा कोण जास्त नसावं. म्हटल्यावर आता त्या डोक्यामध्ये कारस्थान सुरू झालं, काय कपट सुरू झालं त्याच्या डोक्यामध्ये. आणि याने माझी सर्व प्रजा वश करून घेतली, आता याला मी बघून घेणार, असं त्याच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग सुरू झालं. कोणाच्या? हो, राजाच्या. असा दुष्ट विचार त्याच्या मनात आला. आणि राजाला सहकार्य करणारे मंत्री असतातच, त्यांनी हा विचार मंत्र्यांना सांगितला. मंत्र्यांनी आणि राजाने मिळून एक कट रचला, काय काहीतरी करून त्याच्याविषयी प्रजेमध्ये असंतोष व्हावा, चीड व्हावी, काहीतरी त्याच्याबद्दल राग यावा प्रजेला, असं काहीतरी करू म्हणून त्यांनी चौघांनी मिळून, 3 मंत्री होते आणि एक राजा, चौघांनी मिळून प्लॅन केला की त्याच्यावर चोरीचा आळ टाकू आपण. का? प्रजा आणि राज्य सगळं त्याच्या अधीन होतं. आता मी आलोय तर सगळं योग्य आहे की नाही बघणार, सगळं जिथल्या तिथं आहे की नाही, खजाना व्यवस्थित आहे की नाही, कुठलं काय दिलं का घेतलं का हे सगळं मी बघणार आणि मग ठरवणार ना. त्यांनी स्वतः काय केलं, या चौघांनी जाऊन राज खजान्यामधनं खजाना चोरी केला. कोणाला कळणार आहे, त्यावेळी CC कॅमेरे नव्हते. मग त्यांनी काय केलं, ते खजान्यातनं चोरलं आणि नेलं. आणि काय केलं, आळ घातला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला बोलवलं आणि सांगितलं, तू होतास राजा, तुझ्या अंडर सगळं ऑब्झर्वेशन असायला पाहिजे होतं, सांग म्हणले कुठं गेलं खजान्यातलं द्रव्य सगळं. तर चाललं सांगतायत. मंत्री व राजाने मिळून राज खजान्यातील द्रव्य आपणच चोरले आणि त्या सम्यक दृष्टीवर आरोप ठेवला. पण कर्माच्या उदयाचं निमित्त असल्यामुळे चोरी करण्याच्या वेळी काय म्हणायचं, चोर असतो ना काय ना काय सुराग सोडतो, काय म्हणायचं सुरागला, सबूत. सगळं हिंदीत सांगताय तुम्ही, सबूत, सुराग, मराठी काय म्हणायचं, सबूतच म्हणतात मराठी. बरं, काहीतरी सोडलेला असतो, असं सुटतं त्याचं, काहीतरी राहिलेलं असतं किंवा होतंय. होय, बरं, चोरांची भाव कळतच, पुरावा, पुरावा, काहीतरी पुरावा सोडला जातो त्याच्याकडनं, राहतो असं म्हणा. नेमकं काय झालं हे चौघांकडनं पण असं झालं, ते काय माहीर चोर नव्हते, त्यामुळं काय ना काय येडेपणा करणारच. राजा असला तरी पण असल्या गोष्टीत शहाणे नसतेत राजे. चोरी करायला शहाणा असतं का हो राजा.
तर त्या राजाने काय केलं, राजा आणि ते 3 मंत्री चौघं पण जाऊन चोरून आणले आणि त्याच्यावर आळ घातला. मग आता त्या ज्ञानीला त्यांनी बोलावून विचारले, राजभांडारातील द्रव्य चोरीला कसे काय गेले? तू असताना हे कार्य झालंय तर तूच चोरांना पकडून द्यायला पाहिजे. आणि सगळ्यांना माहिती होतं की हा काय पकडू शकणार नाही, त्यामुळं प्रजा त्याच्यावर असंतोष करेल आणि नाराज होईल असं. मग त्यांनी काय केलं की राजा म्हणाला, जर तू चोरांना पकडून दिले नाहीस तर तुला देहांत शासनास तयार व्हावे लागेल, म्हणजे तुला फाशीची शिक्षा देणार. बस रस्त्यातनंच काढून टाकलं लगेच. असलं काहीतरी आळ घातला आणि त्याच्यावर ते दोष लावून तो मरावाच. हे ऐकून त्या ज्ञानीने हा कर्मांचा उदय आहे हे जाणून राजभांडारात, म्हणजे त्यांनी दिवस मागितले की मी पहिल्यांदा शहानिशा करतो, चौकशी करतो, मी स्वतः सर्च करणार आणि मग तुम्हाला सांगणार, मी चोर पकडून देतो, पण मला मोकळीक द्या की मी सगळीकडे जाऊन चेक करू शकतो. ठीक आहे म्हटला राजा. राजाला इतका कॉन्फिडन्स की हा काय मला पकडूच शकणार नाही. तो गेला राजखजान्यामध्ये, सगळीकडे बघतोय, पालतं घालतो इकडं तिकडं, त्याला काय समजेना काय नाही. पण रिटर्न येताना त्याला 4 चीज मिळाले, 4 वस्तू मिळाल्या बरं का. मग आता ते बघितल्या समजलं हे 4 जण कोण आहेत. 4 जणांनी चोरी केली आणि त्यांची सगळ्यांची तिथं काय ना काय वस्तू राहिल्या होत्या. म्हणजे मी नंतर विचार केला, म्हटलं असं हे सगळ्या वस्तू कशा काय राहतील. तुम्ही पण ऐका काय सांगितलं. मग तो स्वतः राजभंडारात गेला, तेथे 4 वस्तू त्याला सापडल्या. मग त्या त्याने उचलून आणल्या. आता काय शोधायची गरजच नव्हती, हातात चोर होते त्याच्या. देहांत प्रायश्चित्ताच्या वेळी तो सभेसमोर गेला. आता राजाला इतका आनंद की हा आज मरणारच, म्हणजे आपल्या रस्त्यातला काटा संपला. आणि आता त्याची देहांताची शिक्षा आल्यावर त्याला विचारलं पहिल्यांदा, म्हटले तू सर्च केला काय, त्याचा रिझल्ट सांग, काय झालं, तुला मिळाला का चोर. तो म्हणतो की चोर तर मला मिळाला नाही. माझ्या अपराधाबद्दल क्षमा करा. हात जोडून तो राजाला म्हणतोय, माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करा. मी चोरांचा शोध केला पण चोर सापडला नाही, पण चोरीच्या ठिकाणी मला या 4 वस्तू मिळाल्या. म्हणून त्यांनी त्या 4ही वस्तू समोर ठेवल्या. काय झालं, काय काय 4 वस्तू होत्या त्या सांगितलं की राजाची पादत्राणे, चप्पल कसं म्हणायचं, राजाची काय म्हणायचं, बूट पण नाही, काय सेव राजाची चप्पल, चरण पादुका, हो मोजडी. राजाची मोजडी होती बरं का. हिंदीवाले कोण ऐकू नका, कळायचं नाही मोजडी काय. मंत्र्याची मुद्रिका, काय असतं ते असेल ना, हातात वगैरे असेल किंवा त्याच्याजवळ असते मुद्रिका. पुरोहिताचे यज्ञपवीत, मी म्हणाले यज्ञपवीत कसं काढून ठेवलं तिथं आणि ते पडल कसं, बरं ठीक आहे. पुरोहिताचे यज्ञपवीत आणि सेनापतीचा खड्ग. आता खड्ग इतकं इम्पॉर्टंट आहे, ते कसं सोडून चोरी करायला, ओझं झालं असेल, काढून ठेवलं असेल, ते घेऊन जाताना राजखजाना ते तिथं चुकून राहिलं असेल, असं काहीतरी आपण स्वतःला समजावं. होय की बोध घ्यायचा आहे, बरोबर आहे, घेऊ आपण. तर काय सांगितलं, तर त्या 4 वस्तू त्याने समोर ठेवल्या. तेव्हा राजा आणि 3 मंत्रीजन हे पाहून, हे काय आमचे कपट बाहेर पडले असे म्हणून दुःखी झाले. करायचं काय होतं, त्याला राज्याबाहेर काढायचं होतं, त्याला जीवे मारायचं होतं, पण उलटलं संकट आता ह्यांच्यावर. प्रजेनेही हा सर्व प्रकार पाहून निश्चय केला की या दुष्ट राजाला देशातून बाहेर हाकलून द्यावे, हेच योग्य आहे. दुष्ट संगतीने सर्वांचाच घात होतो. एक राजाचा विचार चुकला तर त्याच्याबरोबर मंत्री चुकले, त्या प्रजेचा पण चुकीचा निर्णय झाला असता जर हे मिळालं नसतं तर, ह्यांनी शोध लावला नसता तर. त्यावेळी राजा, मंत्री, पुरोहित व सेनापती यांच्या पादत्राणे, मुद्रिका, यज्ञोपवीत व खड्ग या 4 वस्तू असल्यामुळे ते सर्व चोर आहेत.
तेव्हा तुम्ही चौघेही याच क्षणी या नगरातून बाहेर जा, असे प्रजेने म्हटले. हे ऐकून त्या चौघांनी मौन धारण केले. म्हणजे म्हणायचंय की निर्णय करणारा कोण? आता राजाच दोषी झाल्यावर कोण निर्णय करायचा? राजा तुमचा न्याय करणारा असतो. जर राजाच चूक करेल तर कोण न्याय करणार? कपट व्यवहार हा महादुर्गुण आहे. इह परलोक या दोहोंना बिघडवून टाकणारा आहे. त्याला मनातून काढून टाका व नित्य सुख देणारा स्वतःचा धर्म जाणा, सत्य धर्म जाणा. याप्रमाणे त्या राजाला व मंत्रीत्रयांना अत्यंत प्रेमाने वागणाऱ्या प्रजाजनांवर व सम्यक ज्ञानीवर कपट भाव केल्यामुळे त्याचे फळ तत्काळ भोगावे लागले व त्यांचा मानभंग होऊन देशाबाहेर जावे लागले. त्यामुळे ते अनंत दुःखाला भोगते झाले. म्हणून सांगायचे, हे भव्यजन हो, कपट भाव करणं योग्य नाही. अनादिकालापासून हा जीव मोहजालामध्ये फसला आहे. त्या कर्माच्या निमित्ताने दुःखी झाला आहे. हे सत्य आहे, असत्य नाहीच. प्रत्येकाने स्वयं निर्णय करावा. म्हणून सांगतायत, कपट भाव कधीही तुम्हाला सुख देणारा नसतो, नाही नसणार. कपटाने नियमाने दुःखाचीच प्राप्ती होते. माया कशाच्या अभावात काय होतं? माया कशाच्या सद्भावात झालं ते. तिर्यंच गतीचा माया कषायाची बहुलता असेल तर तिर्यंच गतीची प्राप्ती होते म्हणलं. माया कषायाच्या अभावात क्षमा मार्दव आर्जव. क्रोध कषायाच्या अभावात क्षमाभाव प्रगट होतो. मान कषायाच्या अभावात मार्दव धर्म मान कषायाच्या अभावात प्रगट होतो. पुढं अहंकार नष्ट होतो. आणि माया कषायाच्या अभावात सरळता प्रगट होते. कपट भाव नष्ट होतो. कपट भाव नष्ट झाल्यावर माया कषाय प्रगट होतो. कपट भाव नष्ट झाल्यावर सरळ स्वभाव प्रगट होतो असं सांगायचं. किंवा सरळतेला जाणलं असताना पर्यायातून तो मायाचार नष्ट होतो. कशासाठी सांगितलं हे सगळं? मायाचाराने काय काय होतं? ज्याप्रमाणे थंड पाणी अग्नीच्या संयोगाने उष्ण होते ते प्रत्यक्ष सिद्ध आहे. तेच पाणी अग्नीचा संयोग दूर केल्यास शीत परिणाम रूप होते. त्याचप्रमाणे हा आत्मा अनादिकालापासून विभाव परिणामाने कर्मबंध करून दुःखी झाला आहे. ते वैभाविक परिणाम सुटल्यास काय होतो? जसं त्या पाण्याला अग्नीचा संपर्क झाला तर पाणी उष्ण झालं, तसं या जीवाला परद्रव्याचा संयोग होतोय. त्या पराविषयी आसक्ती, एकत्व, ममत्व परिणाम होतोय. त्याचा संपर्क झाल्यावर जीवामध्ये खळबळ होती. म्हणून त्यांनी पंचास्तिकामध्ये वाचलं आम्ही एक दिवस की जीवामध्ये पण पाणी उकळते तसं जीव उकळतो. माहिती आहे का तुम्हाला? कसं उकळतो? जीव पण उकळत असतो का? म्हणजे वर खाली होतंय ना, जे तुम्हाला काय वर होतं काय खाली होतं? ECG ग्राफ असं होत असतं ना खालीवर. तर तिथं आपले परिणाम असे क्षणाक्षणाला उत्पन्न होतात, चढतात, वर खाली पडतात. काय त्याच्यामध्ये किती घालमेल चाललेली असते. आणि त्याचंच फळ सांगितलं काय? त्यालाच उकळणं म्हणा. ते परिणाम नियमाने तुम्हाला कर्मबंधाला कारण ठरतात. त्या कर्मांचा उदय आल्यावर नियमाने जीवाला दुःखाची प्राप्ती होते. जेव्हा स्वभावाची प्राप्ती होते तेव्हा हे विभाव परिणाम नष्ट होतात व सुख प्राप्त होते. हे समजून तुम्ही परभावाचा त्याग करा. मनरूपी पात्रामध्ये सरलता धारण करा. त्याच्या प्रभावाने उदयाला येणारे कर्म नष्ट होतील. त्याशिवाय सुख मिळणार नाही. हे सर्व लोक जाणतात व कर्मात फसतात. हा सर्व लोभाचा परिणाम आहे. लोभामुळे कपटी होऊन नाना प्रकारे पाप करतात.
म्हणजे म्हणायचं आहे क्रोध झाला तर त्याच्यामध्ये मान पण असतो, मायाचार असतो, लोभ असतो. मान झाला तर मानी जीव. उदाहरण सांग. क्रोधामध्ये सगळं समजते तुम्हाला. क्रोध झाल्यावर कसं 3 कषाय होता तो. एक्झाम्पल नाही ना काकी. क्रोध झालाय तर त्याच्यामध्ये 3 कषाय गर्भित असतात. कसं बोला. काय विचारलं. क्रोध झाल्यावर त्याच्यामध्ये 4 कषाय असतात त्यावेळीसच. कसं क्रोधाच्या लोभामुळे लोभ मान माया कसं असतं. एक कषाय की सगळे कषाय आहेत. एक्झाम्पल सांगावं आम्हाला. तुम्हाला आणि मला माहित आहे, बाकीच्या सगळ्यांना माहित नाही कारण सगळे निष्क्रोध आहेत. सगळे निष्कषाय आहेत. धन पाहिजे होतं तुम्हाला, प्रॉपर्टी पाहिजे होती, तर मिळाली नाही समजा तशी प्रॉपर्टी तुम्हाला, तर क्रोध झाला. कोण आहे हे? हिंदी आहे का? हॅलो. तर मिळाली नाही ती प्रॉपर्टी म्हटल्यावर क्रोध झाला. आणि मिळाली तर मान झाला. मग ती मिळू नये म्हणून मायाचार करतोय. आणि मिळाली तर अजून पाहिजे, लोभ झाला. म्हणजे एकाच ठिकाणी एकाच वस्तूच्या बाबतीमध्ये 4 कषायांचा असा उद्रेक होऊ शकतो. म्हणून सांगतायत कुठल्या परद्रव्यावर दृष्टी टाकू नका तर तुम्ही निष्कषाय राहू शकता, किंवा स्वभावावर दृष्टी टाका तर एक कषाय तुम्हाला डिस्टर्ब करू शकत नाहीत. कुठल्याही कषायामध्ये तशी शक्ती नाही. जे ज्ञानी असतात ते सुपाप्रमाणे दोष टाकून गुण घेतात. सूप म्हणजे काय करतं ते? कचरा असेल तो बाहेर टाकतो आणि गुण घेतो. अज्ञानी असतात ते कशाप्रमाणे असतात? घाण घेतात. ते कशाप्रमाणे असतात? चाळणीप्रमाणे असतात. काय करती चाळणी माहिती आहे? चाळणीत काय राहतं वर? सुपात काय? सुपात चांगली गोष्ट राहते आणि फोलपट बाहेर बुडून जातात. म्हणजे मल आहे तो निघून जातो, पण चांगली गोष्ट तुमच्या पदरात राहते. तसं अज्ञानी जीव कशाप्रमाणे हो? चाळणीप्रमाणे. चाळल्यावर तुम्हाला चांगली गोष्ट निघून गेली आणि वर काय झालं? हातात राहिलं तुमच्या भुसा. म्हणजे दगडं राहिली, काय कचरा राहिला, सगळं चाळणीमध्ये राहतं. अज्ञानी लोक चाळणीप्रमाणे असतात. ते गुण सोडून दोष ग्रहण करतात. तुम्ही ज्ञानी आहात तेव्हा तुम्ही दोष टाकून गुणग्रहण केल्यास तुमचे हित होणार. हित अहित परिणामांवर अवलंबून असते, म्हणून परिणाम सरळ ठेवा. त्याच्यासाठी पण एक आपण मध्ये नाटक केलेलं कमलश्रीचं, त्याची कथा सांगितली आहे. एके दिवशी असे ढोंग करणारा कपटी मिथ्यादृष्टी तरुण एका सम्यक दृष्टी तरुणीला पाहून कामांध झाला. घरी जाऊन त्याने पित्यास माझे त्या तरुणीबरोबर लग्न करा असे सांगितले. ते ऐकून त्या मिथ्यादृष्टी कपटी पित्याने तरुणीच्या प्राप्तीसाठी तत्क्षणी जैन धर्म धारण केला. असं पण करता येत असतं. तेव्हा सम्यक दृष्टी श्रावक इथं आमच्याकडं सर्वेसाठी इतकं मोठं लिस्ट घेऊन फिरा, त्यात तुमचं कास्ट काय, तुमचं सगळं भरा फॉर्म, हे सगळं चालतं. आणि तिथं तर असं झटकन जैन धर्म स्वीकारला त्यांनी. तेव्हा काय नव्हतं कास्ट. तेव्हा सम्यक दृष्टी श्रावक त्या तरुणीचा पिता म्हणतो, त्यांनी मिथ्या धर्माचा त्याग करून जैन धर्म अंगीकारला आहे, तेव्हा मुलगी देण्यास हरकत नाही असे समजून त्याने त्याच्याशी लग्न करून दिले. काय नाव होतं नवऱ्याचं? नाही, ते नाटक केले होते त्यांनी, त्यांनाच माहीत आहे, मला पण माहीत नाही. कमलश्री बायकोचं नाव होतं, मला माहीत आहे. नवऱ्याचं नाव तुम्हीच सांगा आता. त्याच्याशी लग्न केले. त्यानंतर पुन्हा
तरुणाने व त्याच्या पित्याने मिथ्या धर्म स्वीकारला. लग्न झाल्यावर काय प्रयोजन होतं? सोडून दिला धर्म, जिनधर्म, आणि पुन्हा मिथ्या धर्म स्वीकारला. तेव्हा तरुणीला व सम्यक दृष्टीला म्हणजे वडिलांना मनस्वी दुःख झाले. ती सासरी नांदण्यास आली. ती जिनधर्माप्रमाणे वागते, स्वधर्म सोडत नाही हे पाहून सासरचे सर्व लोक पती व तिची सवत तिचा मत्सर करू लागले. हे जास्तीचं कळलं, कारण ते अन्यधर्मी होते म्हटल्यावर काय संबंध आहे ना, असणार घरामध्ये. पूर्वीचं लग्न झालेलं असेल तर सवत होती, मग ते सगळे हिचा मत्सर करू लागले. त्यांनी तिला धर्म सोडण्याविषयी खूप आग्रह केला, पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा ही हट्टी आहे, आपले ऐकत नाही, तरी हिला मारावे असा दुष्ट विचार करून तिच्या पतीने एका घागरीत एक विषारी सर्प घालून झोपण्याच्या वेळी तिच्याजवळ ठेवला आणि कपटी भावाने तिला म्हणाला, प्रिये, तू फार दिवसापासून फुलाचा हार मागत होतीस. गोड बोलायला की समजून घ्यायचं, नवरा काय तर मागं काळा आहे. बायको पण गोड बोलली तर काहीतरी दाल में कुछ काला है, नाही ते घडे में नाग है असं. तर फुलांचा हार मागत होतीस तू, तेव्हा तो हार मी घागरीत घालून हार कोण आणल का, घागरीत घालून ठेवला आहे, तो तू घे. इतकी भोळी पत्नी विचारावं का नाही, हा घागरीत घालून हार कशाला आणला हो. नाही, पण ते सरळ लोक असते जे पूर्वीचे पेटीमध्ये असते का नाही. मग नाग पण त्या बरं घागरीत जाऊन बसला. नागाला त्यांनी घेऊन आला होता तर. हे ऐकून पतिराज, नाही तो तू घे असं सांगितलं. हे ऐकून माझ्यावर प्रसन्न झालेत पती असं तिला वाटलं. ही जिनेश्वरांची कृपा आहे असं म्हणत ती घागरीच्या जवळ गेली. तोपर्यंत आमचा अनेकांतावर चढून बसला होता. म्हणजे तिचा नवरा ते साप काढणार बाहेर म्हटल्यावर, ते पळेल खाली पडेल येईल म्हटल्यावर तो जाऊन त्या कॉटवर चढून उभारतो. असं दाखवलं आम्ही इथं. त्यावेळेस ते चढून उभारलं की आमची सगळी पोरं हसायला लागली. त्या सम्यक दृष्टी मुलीने भक्तीने हे स्तोत्र म्हटले. भक्तामृत स्तोत्र मधलं असं ती काय आपलं भक्ती करतीये भगवंतांची असे म्हणत तिने घागरीत हात घातला. रक्तासारखे लाल असणारा कोकिळ पक्षाच्या कंठाप्रमाणे काळाभोर फणा काढून क्रोधांध झालेला असा तो जो सर्प, ज्याच्या हृदयात भक्तिरूपी नागदमनी हे औषध ठेवले आहे, ते लोक त्या सर्पाचे उल्लंघन करू शकतात. म्हणजे तो सर्प जरी समोर आला तरी सुद्धा ज्याच्या अंतरंगामध्ये भगवंतांची भक्ती आहे त्याला तो सर्प काय करू शकत नाही. त्यावेळी त्या सम्यक दृष्टी मुलीने निर्भयपणे घागरीतून हात काढताच अत्यंत शोभायमान नाना जातीच्या फुलांनी गुंफलेला अत्यंत सुवासिक सुंदर असा हार तिच्या हातात पाहताच पती, सवत व सासरचे सर्व लोक स्तंभित झाले. आमचं नेमकं काय झालं तर त्या शॉटला ते हारच निघे ना का त्या हंड्यातनं. त्या हंड्याचं तोंड होतं छोटंसं. किती वेळा सांगितलं होतं बरं का त्यांना, जरा मोठं ठेवा. ती हात आत घातली ते बाहेरच येईना आणि बाहेर आला ते नागच आला. कारण दोन्ही होतं आमच्या हंड्यात. एक हार पण होता आणि एक नाग पण होता. आणि तिला काढायचा होता हार आणि तिने काढला नाग. त्यामुळं ते ज्याला दिसलं ते हसत बसले. तर तो हार पाहताच सगळेजण स्तंभित झाले. फुलांचा हार पतीजवळ घेऊन जाऊन ती म्हणाली, पतिराज, हा हार तुमच्या गळ्यात शोभेल म्हणून तो हार घालताच काय म्हणायचे, तुमच्या गळ्यात शोभेल म्हणजे असं झालं होतं ना, तुम्ही मला घाला असं ती म्हणाली. तुम्ही आणला एवढा सुंदर हार तर तुम्ही घातला तर मी घालेन. आणि आता त्याला धरायचं म्हणजे प्रश्न पडला, शंकित होता ना, त्यामुळे त्याचा हात थरथरायला लागला. समोर तर हार होता पण त्याला भीती काय, नागच आहे, सापच आहे आणि तो ते धरे ना. आणि जेव्हा ती हट्ट करून बसली की तुम्ही घातला तरच मी घालणार, स्त्री हट्ट. पतिराज, हा हार तुम्ही घालाच. तत्क्षणी त्यांनी हात लावल्या क्षणी त्याचा सर्प झाला व त्या नवऱ्याला सवतीला त्यांनी चावलं, ते दोन्ही बेशुद्ध पडले.
तेव्हा तिची सासू राजाकडे जाऊन म्हणाली, जैनांचा अहिंसा धर्म पाळणारी, सर्व धर्माला धिक्कारून आपला धर्म श्रेष्ठ मानणाऱ्या माझ्या सुनेने पतीला व सवतीला मारून टाकले. कोण कोणाला म्हणलं? सासूबाई राजाला म्हणतीये की या सुनेनी माझ्या मुलाला आणि सवतीला मारलं आणि म्हणतीये ही अहिंसा धर्मवाली जिनधर्मी आहे. कसला तिचा अहिंसा धर्म? तेव्हा राजास जैन धर्म हा अत्यंत दयामय आहे असे माहिती होते. सत्यासत्य पाहण्यासाठी तो स्वतः त्या सासू बरोबर आला. पाहतो तो खरेच दोघेजण मरून पडलेले, मूर्छित होऊन पडले होते आणि सर्पही तेथेच पडलेला आहे. कसं काय थांबला तिथं? आमचा सर्प तर निघून गेला होता. राजाला खरा प्रकार काय ते कळेना, त्यामुळे तो स्वस्थ राहिला. ती सम्यकदृष्टी मुलगी डोळे झाकून अत्यंत भक्तिपूर्वक मंत्र म्हणू लागली. मंत्राच्या सामर्थ्याने तर ते म्हटलं ना, देवांचं आसन कंपित झालं आणि ते तिच्या रक्षणासाठी आले होते. त्यामुळे त्यांनी त्या सापाचं हार बनवला होता. आता पुन्हा हाराचा साप बनवावा लागेल त्यांना. तर तिथं झालाच होता ॲक्च्युली तिथं, पण ते समोर नव्हता ना कोणाच्या, त्या दोघांनाच माहिती त्याचं काय झालं होतं ते. आणि ती एक्सप्लेन काय करणार? तिला स्वतःला समजेपर्यंत हे सगळं घडलं होतं. त्यामुळं ती भक्ती करू लागली बस भगवंतांची आणि तिच्या भक्तीने ते दोघे सचेत झाले. तो सर्व प्रकार प्रत्यक्ष पाहून राजा आश्चर्यचकित झाला. आदी अंत सर्व प्रकार जेव्हा समजला तेव्हा राजा व प्रजा जैन धर्माचे गुणगान करू लागले. धन्य ही साध्वी असे संबोधून त्या मुलीचा गौरव केला. नंतर काय झालं सांग? सासरची सर्व माणसे तिला म्हणाली, आम्हा सर्वावर क्षमा कर. कपट परिणामाने आम्ही तुला विनाकारण छळले. आम्ही मिथ्या धर्माचा त्याग करून जगप्रसिद्ध जिनधर्म स्वीकारणार आहे. तुझ्या या भक्तीचं आम्हाला काय म्हणायचं, आम्हाला पण बोध मिळाला आहे आणि त्याच्यातून आम्ही आता आमचं पण उद्धार करणार आहे. राजा आणि सर्व लोक जैन धर्म स्वीकारून मिथ्या धर्मापासून निवृत्त झाले. तेव्हा तिचा पती म्हणाला, तू सम्यक दृष्टी व जिनभक्त आहेस म्हणून मी तुला श्रेष्ठ मानतो. तेव्हा ती मुलगी म्हणाली, ज्यावेळी आपला प्राण घेतल्याचे संकट माझ्यावर आले तेव्हाच मी प्रतिज्ञा केली. काय? या संकटातून जर बाहेर पडेन तर जिनदीक्षाच ग्रहण करेन असा निश्चय केला होता. म्हणून मी आता आरिकेची दीक्षा घेणार. ते सगळेजण म्हणाले, अजून तुझं लाईफ सुरू व्हायचं आहे, तुला अजून जिंदगी बघायची एवढी मोठी, अजून काही संसार केला नाही आहेस तर जाऊ नकोस, चल घरी. त्यावेळेस तो नवरा म्हणाला, सासू सासरे म्हणाले, पण निश्चय असा तिचा दृढ होता. कोणाच्या हलवण्याने हलणारी नव्हती ती. तिचे हे भाषण ती म्हणाली, मी आता दीक्षा घेणार. मग काय झालं? सगळ्यांनी पहिला सगळे खेचतायत, नंतर चल बाबा तू चालली तर आम्ही पण तुझ्या बरोबर. तिचे हे भाषण ऐकून राजा आदी सर्व लोक, तिचा पती, तिची सासू आणि सगळे वगैरे मध्ये जोडून घ्या, ही सर्व मंडळी विरक्त होऊन त्यांनी दीक्षा धारण केली. म्हणजे तुम्ही एकट्या पुरुषार्थ करावं, सगळं फॅमिली मागे येते तुमच्या. तुम्हाला फॅमिलीची चिंता असते ना, तुम्ही त्यांच्यात बसता जाऊन. तुम्ही पुरुषार्थ करा तर काय म्हणलं रंजू काकी, का बसलाय सांगा घरात अजून? तुम्ही दीक्षा घ्या, तुमच्या मागे सगळे येणार. आपण म्हणतो नाही मुलांच्याकडे कोण बघणार, त्यांचं कसं होणार. अरे चा तुमच्या बरोबर ते बी सुखी होणार. आपण त्यांच्यात अडकायचं नाही, उलट त्यांचं कल्याण होणार आपल्या निमित्तात. हे भव्यांनो, निष्कपट सम्यक्त्व सहित धर्माला धारण केल्याने ती भवाभवामध्ये सुखी झाली किंवा तिला सगळ्या लोकांमध्ये मान मिळाला. मानासाठी नाही केलं तर तिच्या निमित्त धर्माची प्रभावना झाली. म्हणून सांगतात आपण पण काय करायला पाहिजे हो, असा धर्म धारण करा जेणेकरून त्याच्या निमित्तात स्वतःमध्ये अशी दृढ भक्ती यावी, असं काय म्हणायचं, अशी विशुद्धी व्हावी की कुठल्याही अशा प्रसंगांमध्ये चलित नाही व्हायला पाहिजे.
जर तिथं दृढता खरी असेल, तीव्र असेल, तर कोणी काही आळ घातला तरी सुद्धा किती प्रसंग तिच्यावर बाका, पती तिच्या साईडनी नाही, किंवा पहिला सगळ्यात मोठं जिनधर्म सुटला होता त्यांच्या घरामध्ये गेल्यावर दिसल्यावर. तिसरं संकट असं आलं होतं, जे पाप मी केलं नाही त्याचा आळ आला होता, आणि ते परत सिद्ध करून दाखवायचं होतं की धर्मश्रेष्ठ आहे, अहिंसा प्रधान आहे, मी निर्दोष आहे. किती मोठे मोठे संकट आहे एकानंतर एक. एवढे तर नाही आहे तुमच्या दीक्षेच्या लाईफमध्ये, नाही म्हणा. खोटं बोलायचं नाही शास्त्रासमोर. हां, मग दीक्षा घेणं सोपं आहे का संसार करणं सोपं आहे हो? नीलम काकी बोला. हां, बोले सोपंसे म्हणून सांगतायत काय करा, असं आपलं आत्मकल्याण करायचं तर लवकर निर्णय करा. भाव तर दृढ करा की नाही, मला आत्ता दीक्षाच घ्यायला पाहिजे, मला हे संसार करणं चुकीचंच आहे. इतकं ठोके घाला ना स्वतःवर, आपण त्यात रमतोय म्हणून सुटत नाही आहे. पण एवढे संस्कार दृढ करायचे की या क्षणाला मला वैराग्य झालं तर मी दीक्षा घेणार. कधी यात्रेला गेलो तर त्या तयारीने जावा की आपल्याला तिथं वैराग्य झालं तर आपल्याला परत यायचं नाही आहे. आपलं सगळं रिटर्नचं तिकीट पण बुक असते. मग काय होणार हो, ते जाताना पण राग असते, येताना पण राग असते, वैराग्य तिथं सुटलेलं असते. म्हणून सांगतायत काय करा, स्वतःची आराधना करा, तर धर्माची, ध्यानाची, स्वभावाची प्राप्ती होणार. ओम जाणा. स्वतःचा जितेंद्रिय स्वरूप आत्मा जाणा, जिन स्वरूप जाणा. पहा, या आत्म्याला कोणत्याही कषायाची आवश्यकता नाहीच. कषायाने मला सुख नाहीच. ज्ञान संपन्न जीव जाणा, आनंद संपन्न स्वभाव जाणा. मी आहेच, अस्तित्वाची जाणीव करा. ओम विसर्जन.